बेसावा कोली सपोर्ट वेलफेयर एसोसिएशन की ओर से हर साल की तरह इस साल भी क्रिकेट टूर्नामेंट का महापर्व सजाया गया, जिसकी शुरुआत बरसोवा के प्रतिष्ठित समाज सेवक जगदीश बिकरू के हाथों उद्घाटन करते हुए टूर्नामेंट की शुरुआत की गई। इस क्रिकेट टूर्नामेंट में बरसोवा गांव की कुल 16 टीमों ने हिस्सा लिया, जिसमें सभी समाज और धर्म के प्लेयर्स ने हिस्सा लेकर सर्वधर्म समभाव की मिसाल कायम की। क्या कहा सभी टूर्नामेंट ऑर्गेनाइजर्स ने, आप भी सुने। क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखणारा वेसावा गाव, आज वेसावा गावामध्ये क्रिकेटची सांगता झालेली आहे। वेसावा कोली स्पोर्ट्स वेलफेअर असोसिएशन यांच्या मार्फत आम्ही आंतर वेसावा कोलीवाडा ही क्रिकेट स्पर्धा 6 जानेवारी, 7 जानेवारी व 13 जानेवारी तसेच 14 जानेवारीला ह्या सामन्याचा अंतिम सामना इथे होणार आहे। ही स्पर्धा आम्ही तेलोनवाडी वेसावा इथे 4 दिवस खेळवण्यात येणार आहे। मी तर एवढंच म्हणेन रसिकांना की या तुम्ही आमच्या क्रिकेटचा बरसोवा गावामध्ये आनंद घ्या। कसं क्रिकेट खेळवलं जातं, कसं क्रिकेट आहे, कसं आम्ही एकोबा असतो, कसं प्लेयर लोक एकमेकांशी बोलत असतात, कसं गल्लोगल्ली एकमेकांची प्रेमाचा संदेश देत असतात। आमच्या गावामध्ये भरपूर इतर समाजही आहे, त्याचप्रमाणे मराठी समाजही बहुसंख्येने आहे, तेलुगू समाजही बहुसंख्येने आहे, खारवा समाजमध्ये काठीवाडी लोक, गुजराती लोकही बहुसंख्येने आहेत, त्याचप्रमाणे मुस्लिम समाजही बहुसंख्येने आहे। आम्ही कसं एकत्र खेळवतो त्या लोकांना, एकत्र खेळीमेळीच्या वातावरणामध्ये क्रिकेट टुर्नामेंट ऑर्गनाईज कशी केली जाते हा मोठा संदेश आहे। ते आवर्जून वर्सोवाच्या बाहेरील लोकांनी येऊन इथे बघितलं पाहिजे आमच्या, बस एवढंच मी संदेश देतो। मी सांगेन की क्रिकेट हा एकदम अतिशय उत्साहित गेम आहे। आज बघितला असेल पुरे हा गेम फार सुंदर गेम आहे। आपल्या भारतामध्ये हा गेम 1 नंबरचा आहे। तसंच मी ह्या प्लेयर लोकांना आणि असे मंडल लोक आहेत, मंडल या लोकांना खरोखर मी यांचं मनपूर्वक आभार मानतो की अशा याच्यामध्ये अशी टुर्नामेंट ठेवतात। पण आम्ही लहानपणापासून हे सर्व वरिष्ठ आहेत, आमचे भगवान काका आहेत, जैन काका आहेत, जगदीश, हे सर्व आमचे सिनियर आहेत, आमच्या वडिलांच्या बरोबरीची माणसं आहेत। या लोकांना आम्ही बघून बघून क्रिकेटचं समीकरण ओळखलं जाते, तसं आम्ही आमच्या नवीन पिढीला सांगतो। आणि आताचं प्रेझेंटेशन पण एकदम भव्य दिव्य आहे। काहीतरी दरवेळेला यांचं आयोजन असते ते वेगळं असते। जगदीशभाई, वेसावा कोळी वेलफेअर असोसिएशनतर्फे आज या ठिकाणी जे क्रिकेटचं महाकुंभ भरवलं गेलं आहे त्यामध्ये क्रिकेट रसिक खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत आहेत आणि हा जो कुंभ भरवला त्याबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया? आम्हाला आमचा ग्रुपच सोशल ग्रुप आहे आणि आम्हाला लोकांसाठी काहीतरी वेगळं चांगलं ऑर्गनाईज काय होऊ शकेल काही नाही, तसेच आम्ही बरेच प्रोग्राम अशा ऑर्गनायझर करतो। यावर्षी आम्ही क्रिकेटचं आयोजन केलेलं आहे आणि ते व्यवस्थितपणे चाललेलं आहे। आता संपूर्ण मुंबईमध्ये वर्सोवा गावातील स्पर्धा म्हणजे मोठी स्पर्धा मानली जाते। यामध्ये रसिकांचा जो रस असतो आणि यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जमते आणि त्यामध्ये आज सर्वधर्मीय क्रिकेट खेळाडू जे आहेत, सर्व धर्मीय सर्व जातीय लोक या ठिकाणी एकत्रित येऊन खेळतात। तर सर्वधर्म समभावाची भावना त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी या उद्देशाने ही भरवली जाते का, आपल्याला वाटते का? बरोबर आहे, आम्हाला सर्व समभाव हा सर्व गावात एकच पाहिजे। आपण बघितलं असेल बाहेर ठिकाणी किती दंगल होतात काय, पण हा इतिहास आहे वर्सोवाचा। काही वर्सोवामध्ये बाहेर किती दंगल बॉम्बेमध्ये होते, पण या वर्सोवामध्ये अजूनही दंगल झाली नाही आणि होऊ देणार नाही ही आमची अपेक्षा असते। आता पाहिलं तर इथे मुस्लिम लोकांची टीम आहे, तसेच परत मराठी लोकांची टीम आहे आणि इथे समोर आपल्या खेळत आहेत आणि पूर्ण कोली लोकांची टीम आहे, कॅथलिक लोकांची टीम आहे, तेलुगू लोकांची टीम आहे, खारवा लोकांची टीम आहे। सर्व आपण समभाव घेऊन इथे आपण क्रिकेट स्पर्धा भरवल्या जातात। वर्सोवामध्ये एकोपा कसा निर्माण व्हावा आणि एकोपा कायम राहावा याकरता दंगल होऊ देणार नाही असं जगदीश बिकरू यांनी आज या ठिकाणी सांगितलेलं आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। मास इंडिया न्यूज से जुड़ने और अपने इलाके की तमाम छोटी बड़ी खबरों के लिए फेसबुक, यूट्यूब, ट्विटर, इंस्टाग्राम पर फॉलो करें।